आता आपली चाललेली ओवी 35वी आहे. जे देखी जते विण एकले देखते पण, हे असो आपण पिया आपण आपणची जे. आता याच्यामध्ये एक सारखं आपण जे म्हटलं की एकच गोष्ट सातत्याने ज्ञानेश्वर माऊलींना सांगायची आहे की परमात्म्याचं स्वरूप जे आहे ते या सगळ्या जगाला निर्माण करत असलं तरीसुद्धा हे जग वेगळं आणि परमात्मा वेगळा. म्हणजे ह्या जगातला कुणीतरी वेगळेपणाने परमात्म्याला पाहतोय, किंवा जग म्हणून सोडून द्या, काहीही निर्माण झालेलं किंवा निर्माण न झालेलं सुद्धा त्याच्याशिवाय काहीतरी वेगळं त्याच्यासारखं स्वयंभू दुसरं संभवत नाही. आणि ते सांगताना वेगवेगळे दृष्टांत. आता इथे त्यांनी कसा घेतला आहे, जे देखी जते विण, म्हणजे जे पाहिलं जात नाही, देखी जे पाहिल्याशिवाय सुद्धा, म्हणजे हे चैतन्य कसं आहे, देखी जते विण, देखी जता किंवा पाहणारा म्हणजे द्रष्टा. द्रष्टा म्हणजे आम्ही कुणीतरी पाहतो आहोत. असा आमच्यासारखा द्रष्टा जेव्हा केव्हा उपस्थित सुद्धा नव्हता, जेव्हा कुणीही पाहणारा जगामध्ये नव्हता, तरीसुद्धा जे देखी जते विण, तरीसुद्धा ते उपस्थित होते. त्याच्याकरता पाहणारा असण्याची आवश्यकता नव्हती. कुणाही पाहणाऱ्याच्या शिवाय जे उपस्थित होतं, म्हणजे जेव्हा हे जगसुद्धा नव्हतं तेव्हासुद्धा ते त्याच्या ठिकाणी स्फुरण पावत तसंच होतं. जे देखी जते विण एकले देखते पण, एकले म्हणजे एकटा, तो एकटा एक होता. नंतर काय होतं, देखते पण म्हणजे आता आपल्याला समजून घेण्याकरता परमात्म्याला पाहायची गरज नाही, तो एकटा एक पाहत होता. आता हे जे आहे ना देखते पण म्हणजे पाहणे, तो एकटा एक जो आहे तो पाहत होता. हे समजून घेण्याकरता पुढे लगेच ती संकल्पना खोडून काढली. तर आपण बघूया, हे असो आपण या आपण आपणची जे. असो हे असो म्हणजे ते म्हणतात की हे ठीक आहे, हे आपल्याला जे वाटतं आहे हे बाजूला ठेवा. तो केवळ एकटा एक पाहणारा या भावरूपामध्ये असलेला असा जो परमात्मा आहे, त्याची तुलना कशाशी करणार आम्ही, कशाशी करू शकणार, कशाशीच नाही. आपण या आपण आपणची जे. आपल्या ठिकाणी म्हणजे त्याच्या स्वतःच्या ठिकाणी तो स्वतःच तुलना करून आहे. म्हणजे त्याच्याशिवाय त्याची या सम हा जे आपण मराठीमध्ये करतो ना की हा याच्यासारखाच आहे, म्हणजे त्याला कुणाशी तोलायचं तर त्याला फक्त याच्याशीच तोलता येतं. जसं तुकाराम महाराजांच्या केलेल्या आरतीमध्ये रामेश्वर भट्टांनी म्हटलं आहे की तुकिता तुलनेसी ब्रह्म तुक्यासी आले. म्हणजे जर तुकाराम महाराजांची तुलना करायची ठरवली तर तुकाराम महाराजांच्या तुलनेला उभं कोण राहणार, फक्त ब्रह्मच. त्याच्याशिवाय तुकाराम महाराजांची तुलना दुसऱ्या कशाशीच होऊ शकत नाही. म्हणजे तुकिता तुलनेसी ब्रह्म तुक्यासी आले. तसं या ब्रह्माची तुलना कोणाच्या बरोबर तरी करायला, कारण काय आहे, शब्दाने समजून घ्यायचं आहे ना. मग आम्ही कशाच्या तरी माध्यमातून समजून घ्यायला लागलो, तो परमात्मा कसा समजावा असं समजून जर त्याची तुलना करायला लागलो तर ते म्हणतात त्याची तुलना करण्याकरता दुसरं काही उपस्थित नाही किंवा दुसरं काही अस्तित्वात असू शकत नाही. तोच त्याच्याशी तोलला जातो, म्हणजे त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. म्हणून जे देखी जते विण एकले देखते पण, म्हणजे पाहण्याची प्रक्रिया जेव्हा सुरू झालेली नाही, म्हणजे कुणीही आपल्यासारखं जगात निर्माण होऊन त्याला द्रष्टेपण म्हणजे मी काहीतरी पाहणार आहे, ही पाहण्याची प्रक्रिया जोर सुरू झालेली नव्हती, तेव्हासुद्धा तो एकटा एक तिथे होताच. आणि तो पाहणारा होता, तो पाहू शकत होता. म्हणजे पाहणारा होता हे आता आपल्याकरता का ते पुढे कळेल आपल्याला. आणि त्याच्या पुढे ते म्हणतात हे असो. आता हे असू द्या म्हणाले, हे समजून घ्या किंवा हे जाणून घ्या. तर हे जे आहे हे चैतन्य कोणीही द्रष्टा नसताना सुद्धा उपस्थित आहे. आणि मग त्याची तुलना आपणच आपल्याशी आपणची जे, त्याची त्याच्याशीच तुलना करता येते, जे केवळ एकटं एक उपस्थित आहे. आम्ही आहोत तरीसुद्धा तोच एकटा एक आहे. आम्ही आहोत हा आभासच आहे. हा जो आभास आहे हा आभास, याला काहीच अस्तित्व नाही. हे सगळं जग असताना सुद्धा
फक्त असले पण कोणाकडे तेवढं त्याच्याकडेच आहे, असले पण बाकी कुणालाच नाही आहे. आणि म्हणून ते सांगतात ज्ञानरूप आत्मतत्व ते दृश्या वाचून पाहते. आता त्याचं वेगळेपण सांगितलं की आम्हाला पाहणे पण केव्हा येतं, जेव्हा समोर दृश्य आहे तेव्हा. जेव्हा दृश्य नाही तेव्हा आम्ही काही पाहू शकत नाही, डोळे आहेत ना आम्ही काळोखात आहोत. समोर काहीही असलं तरी त्या काळोखात आम्हाला पाहता येत नाही. म्हणजे द्रष्ट्याचं द्रष्टेपण जेव्हा दृश्य प्रकाशमान आहे तेव्हाच द्रष्ट्याला द्रष्टेपण आहे, अन्यथा नाही. द्रष्ट्याला द्रष्टेपण तेव्हाच आहे जेव्हा दृश्य आहे. दृश्याशिवाय द्रष्ट्याला पाहणे पण नाही, त्याला दर्शन नाही. म्हणजे एक दर्शन मिळण्याकरता त्या द्रष्ट्याकडे काही ना काहीतरी उपाधी आहेत किंवा काही ना काहीतरी त्याला नियम आहेत, काहीतरी अटी आहेत, काहीतरी बंधनं आहेत. द्रष्टा आहे, द्रष्ट्याला डोळे पण आहेत, पण डोळ्याला दृष्टी नाही आहे. म्हणजे पाहणारा आहे पण पाहण्याचं सामर्थ्य नाही आहे. म्हणजे सुद्धा त्याचं पाहणे म्हणजे पाहणे पण किती प्रकारांनी मर्यादित झालेलं आहे. ते पाहण्याकरता असणारे डोळे दिलेले असून सुद्धा त्या डोळ्याला दृष्टी दिली नाही. पाहण्याला डोळे आहेत, त्याला दृष्टी आहे, पण त्याला प्रकाश नाही आहे, तरी तो पाहू शकत नाही. त्यानंतर प्रकाश पण आहे पण दृश्यच नाही आहे, तरी तो पाहू शकत नाही. दृश्याशिवायची कल्पना आपण करत नाही, कारण या जगातच उतरलो आहोत आपण. त्यामुळे दृश्याशिवाय हे जगत अस्तित्वाचंच असत नाही. हे जगत हेच दृश्य आहे आणि त्या दृश्याचा एक भाग आपण आहोत. म्हणजे पाहतच असलो आपण द्रष्टेपणाने तर दृश्यच इथे दृश्याला पाहत आहे. म्हणजे आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपण सुद्धा नामरूपात्मक दृश्यच आहोत. आता हेच दृश्य दुसऱ्या नामरूपात्मक दृश्याला पाहत आहे. म्हणजे एका दृश्याने दुसऱ्या दृश्याला पाहावं हे काय आहे? हे आभास आहे. ह्याला सत्यत्व नाही, कारण हे एक जे दृश्य आहे हेही शाश्वत नाही, जे पाहतो आहोत तेही शाश्वत नाही. त्यामुळे हा सगळा आभासातला खेळ आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा तेच शंकराचार्यांनी जे 10 वेळा सांगितलं आपल्याला की जगत हे स्वप्नवत आहे. काय स्वप्नवत? कारण हा आभास आहे. कारण आम्ही पाहतो हाही आभास आहे, आम्ही आहोत हाही आभास आहे, हे दृश्य आहे हाही आभास आहे. त्यामुळे सगळा हा खेळ आहे, हा सगळा आभासाचा आहे. म्हणून ते सांगतात की ज्ञानरूप आत्मतत्व ते दृश्या वाचून पाहते. त्याला दृश्याची आवश्यकता नाही, ते पाहतच पाहतं. ते पाहतं, दृश्या वाचून पाहतं म्हणून ते जग निर्माण करतं. त्याचं जे द्रष्टेपण आहे ते दृश्यावर अवलंबून नाही आहे. कारण त्यांनी ईक्षण केलं. ईक्षण केलं म्हणजे काय? त्यांनी पाहिलं. त्यांनी काय पाहिलं? जसं आपण म्हणतो की यांना आता आमची व्हिजन 2020 म्हणजे काय? की आमच्या त्या द्रष्ट्यांनी 2020 साली भारत कसा असेल हे पाहिलं. नरेंद्र मोदींनी सांगितलं 2022 साली प्रत्येक खेड्याच्या शेवटच्या टोकापर्यंत रस्ता पोचलेला असेल. मग काय झालं? नरेंद्र मोदी त्यांची व्हिजन ती किती? 2022. म्हणजे हे काय आहे? हे त्या व्यक्तीचं द्रष्टेपण आहे. आपल्याला व्यवहारामध्ये आपलं द्रष्टेपण असतं. आपण म्हणतो की ह्या वयामध्ये आपण अमुक एक करणार आहोत, या वयात अमुक एक आपण सोडून देणार आहोत, आपल्याला इतकं आयुष्य असू शकेल, तिथपर्यंतची पैशाची एवढी प्रोव्हिजन करणार आहोत. हे सगळं द्रष्टेपण आहे. पण हे द्रष्टेपण कशावर अवलंबून आहे? काहीतरी समोर दृश्य आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. परमात्म्याने जी सृष्टी निर्माण केली आहे ते त्यांनी काहीतरी पाहिलं आहे. म्हणजे गुजरात मॉडेल घेऊन भारत इंडिया मॉडेल करायला निघालेले नाही आहे. म्हणजे हे अमुक एक मॉडेल आहे आणि त्याच्यावरनं आम्ही अमुक एक करतो आहे, असा हा जो प्रचारामधला विषय होता ना, की हे गुजरात मॉडेलवरती देशाचं मॉडेल काय करणार. म्हणजे हे एक पाहिलं आणि दुसरं केलं आहे, असा जो एक विरोधकांचा एक शब्द होता किंवा आरोप होता, काय असेल ते. तर देव कुठलं तरी एक मॉडेल बघतो किंवा तो 10-5 मॉडेल्स तयार करतो आणि त्यातलं एक मॉडेल स्वीकारतो, असलं काही नाही आहे. देवाला काहीतरी बघावं लागतं आणि ते बघून मग निर्माण करावं लागतं, असा त्याच्यातला प्रकार नाही आहे. व परमात्मा काय करतो? परमात्म्याला द्रष्टा, आम्हाला तत्त्वज्ञान मांडायचं आहे म्हणून त्याला द्रष्टा म्हटलं आहे. त्याला द्रष्टा म्हणण्याची जरूर नाही. तो आमच्यापेक्षा कसा वेगळा आहे आणि तो काय करतो, त्याचं सामर्थ्य काय आहे हे कळून घेण्याकरता त्याचं द्रष्टेपण स्वीकारलं आहे.
आता आम्ही पण द्रष्टा आहोत, तो पण तुलना करायला घेतली कुणाची? जीवाची आणि परब्रह्माची. जीवाचं द्रष्टेपण कशावर अवलंबून आहे आपण आत्ता पाहिलं. जगतावर अवलंबून आहे, अमक्यावर अवलंबून आहे, तमक्यावर अवलंबून. भगवंताचं किंवा परब्रह्माचं द्रष्टेपण कशावरच अवलंबून नाही. कारण का? त्याला दृश्य असावं लागतं असं नाहीच. त्याला दृश्याशिवायच तो द्रष्टा आहे. तो त्याच्याच ठिकाणी द्रष्टा आहे, हा एक भाग. दुसरा, तो जेव्हा द्रष्टा आहे तेव्हाच तो दृश्य आहे, आणि जेव्हा तो दृश्य आहे तेव्हाच तो दर्शन आहे. म्हणजे तो त्याच वेळी द्रष्टा, दृश्य आणि दर्शन आहे. म्हणजे तो बाहेर काय पाहतो? तो काहीच पाहत नाही. तो त्याला त्याच्यातच पाहतो. तो स्वतःला स्वतःतच पाहतो. त्याला कुठे बाहेर जावं लागत नाही, त्याला बाहेर जाऊन बघावं लागत नाही. आणि म्हणून इथे आत्मा सिद्धची देखणा असे. देखणा म्हणजे पाहणारा, म्हणजे तो सिद्धच आहे, स्वतःच्या ठिकाणी समर्थ आहे, सिद्ध आहे याचा अर्थ. आत्मा सिद्धची देखणा असे, तो आपणची प्रकाश आहे. तो आम्हाला जर पाहण्याकरता काही प्रकाशमान व्हावं लागतं किंवा काही दृश्य स्वरूपाला यावं लागतं असं जर वाटत असेल तर ते दृश्य पण तोच आहे. त्यामुळे त्याच्या ठिकाणी आपणची प्रकाश आहे. तेथे इतरांचा लाग नसे यत्किंचित. त्याच्या ठिकाणी इतर कोणी पोचत नाही. परमात्मा पाहतो आणि तो द्रष्टा आहे. मी पण पाहतो म्हणून मी पण द्रष्टा आहे. म्हणजे परमात्मा आणि मी, वी गो हँड इन हँड असलं काही होत नाही. तो आणि आम्ही काही बरोबर चालत नाही, आम्हाला बरोबर चालता येत नाही. त्याचं कारण नुसता द्रष्टा एवढ्याला अंडरलाईन करून भागत नाही. कारण तो द्रष्टा वेगळा आहे, आम्ही द्रष्टे वेगळे आहोत. आम्ही या त्रिमित जगातले 3 मिती मानले आहेत म्हणून त्रिमित. म्हणून द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या त्रिमितीतला आपण द्रष्टा आहोत. आणि तो या सगळ्याच्या पलीकडचा आपल्याच ठिकाणी दृश्य, आपल्याच ठिकाणी दर्शन होणारा द्रष्टा आहे. त्यामुळे तो जर पाहत असेल दृश्य तर तो त्यालाच पाहतो. म्हणून काय? आपणची जो स्वतः आपणच बनलेला आहे असं जे दृश्य आहे ते दृश्य स्वतःशी तुलना करण्यासारखा असलेला परमात्मा त्याच्यापेक्षा वेगळा नाही. 2 अर्थ आहेत त्याचे, म्हणून दुसरा अर्थ घेतला. आता आपणची म्हणजे दृश्य जो तोच आहे. दुसरं आपणीया द्रष्टा. आपण म्हणजे द्रष्टा, आपणीया म्हणजे त्या दृश्याला पाहून प्राप्त होणारं जे दर्शन. आपणच जे आहे ते जे दृश्य आहे याचं दर्शन हा द्रष्टा आपणच घेतो. म्हणजे आपणच निर्माण करतो आणि आपणच आपल्यात निर्माण केलेलं. त्याच्या बाहेर काहीच निर्माण होत नाही. त्याच्या बाहेर एक लक्षात ठेवायचं आपण तत्वज्ञानामध्ये, की त्या परमात्म्याच्या बाहेर जर काही जरी निर्माण होऊ शकलं तरी सुद्धा परमात्मा मोठा राहिलाच नाही. किंवा परमात्म्याच्या बरोबर दुसरा कोणीतरी त्याच्यासारखाच उभा राहिला. म्हणजे आपण परमात्म्याला गुण कोणते दिले आहेत? तो एकमेवाद्वितीय आहे. तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे. त्याच्याशिवाय अन्य कोणी सामर्थ्यशाली नाही. हे जे परब्रह्माचं एकटे एक सामर्थ्य संपन्नत्व आहे त्यामध्येच हे तत्वज्ञान शब्दामध्ये फिरत राहतं. म्हणून परमात्म्याने जे जग निर्माण केलं आहे ते त्याच्या बाहेर नाही निर्माण केलं. परमात्म्याने जे जग निर्माण केले ते त्याच्या आतच निर्माण केलं. आता एवढी अनंत कोटी ब्रह्मांडाचा तो नायक आहे. ते सगळे कशात आहेत? ते सगळे त्याच्या पोटात आहेत. म्हणून ते आकार उदर विशाल आहे. त्यामुळे त्या विशाल उदरामध्ये सगळं सामावलेलं आहे. भगवंताच्या पोटातच आहे सगळं. सगळी जी सृष्टी आहे, जेवढी म्हणून सृष्टी आहे, जितक्या प्रकारची म्हणून सृष्टी आहे, ती सगळी सृष्टी त्याच्या पोटात आहे. त्याच्या बाहेर काही नाही, त्याच्या पलीकडे काही नाही आहे. म्हणून आता 2 प्रकाराने इथे आपण पुढे गेलो. तो आपणची प्रकाश आहे, तेथे इतरांचा लाग नसे यत्किंचित. त्यामुळे तो आपल्यातूनच हे जग निर्माण करून आपल्यातच समाविष्ट करून राहतो. म्हणून त्याच्या बाहेर कुणीतरी आहे आणि तो ते सगळं पाहण्याकरता गेलाय संभवत नाही. लाग नसे, सामर्थ्य नसे, त्याच्याशिवाय तेथे इतरांचा लाग नसे यत्किंचित. दुसरा कुणीतरी बाहेर जाऊन त्याला पाहू शकत नाही. आता दृङ्मात्र वस्तू ठाई अन्य हा शब्द न रुचे पायी. दृङ्मात्र
पुन्हा तेच केवल द्रष्टा मात्र. दृङ्मात्र हा शब्द केवल द्रष्टा, त्या द्रष्ट्याचं द्रष्टेपणाची व्याख्या पूर्ण वेगळी. तर तो केवल द्रष्टा आहे. त्या द्रष्ट्याच्या ठिकाणी दुसरं संभवत नाही. दुसरं काहीतरी आहे हे त्या द्रष्ट्याच्या ठिकाणी संभवत नाही. म्हणून आता दृंग मात्र, मग मात्र असल्यामुळे आपण सारखा शब्द कोणता वापरला? केवल. मात्र म्हणजे केवल, केवल द्रष्टा, केवल द्रष्टे. पण केवल द्रष्टा आणि आम्ही द्रष्टे यात फरक आहे. आम्ही केवल द्रष्टे नाही, तो केवल द्रष्टा म्हणजे ॲब्सोल्यूट, ज्याला आपण म्हणतो केवलता, ही ॲब्सोल्यूट केवळ निखळ निखळ द्रष्टा आहे. आणि आम्ही द्रष्टे हे सापेक्ष द्रष्टे आहे. कशाच्या न कशाच्या तरी सापेक्षतेवर आमचं द्रष्टेपण अवलंबून आहे. अन्य हा शब्द न रुचे पायी, जेथे एकालाच नाही, जेथे एकालाच नाही ठाव, तेथे दोन कैसे. तर आता इथे इथे केलाय त्यांनी कॉमा. जेथे एकालाच नाही ठाव, इथे जिथे एक म्हणण्याची सुद्धा गरज नाही. म्हणजे परमेश्वराला तो एकटा एक आहे असं सुद्धा म्हणता येत नाही. का नाही म्हणता येत? त्याचं कारण असं, आम्ही संख्येत मापायला लागलो. जेव्हा संख्येत एक म्हटलं तेव्हा त्याच्या मागे काही नाहीचं शून्य आलं, आणि जेव्हा एक म्हटलं तेव्हा त्याच्यानंतरचा अनुक्रम दोन आला. म्हणजे अनुपूर्वी आणि त्याच्या पुढे जर येणारं आहे ते दोन्ही, म्हणजे त्याच्या मागे आणि त्याच्या पुढे त्याला अनुसरणारं आणि त्याच्या पूर्वीचं असलेलं असं दोन्ही त्याला संभव. कारण असं असलं तर कोणीतरी वेगळे पाहिजेत ना, की जो शून्य आहे तो एकटा एक आहे म्हणजे कुणीतरी नाही. हा एक आहे म्हटला की इकडे कुणीतरी नाही हे आपोआप आलं, आणि त्याच्या पलीकडे दुसरा कोणीतरी आहे किंवा नाही आपोआप आलं. म्हणजे त्याच्या आधी आणि त्याच्या नंतर, त्याच्या पुढे किंवा त्याच्या मागे कोणीही नाही, तो एकटा आहे. म्हणून तो कसा आहे? दृंग मात्र आहे, तो केवल आहे. आता म्हणून ते सांगतात जिथे एकटा एक तो आहे या म्हणण्यालाच ठाव नाही, तिथे म्हणाले तुम्ही दोन कैसे म्हणणार. म्हणजे हा द्रष्टा आहे, ह्या द्रष्ट्याला पाहणारा मी आहे असं कसं म्हणणार. म्हणजे माणूस जेव्हा म्हणतो ना की मला परमेश्वराचं दर्शन झालं, तेव्हाच आपल्याकडे म्हटलं जातं की त्याला अजून काही कळलं नाही. कारण परमेश्वराचं दर्शन मला झालं असं म्हणून त्या सगुण मूर्तीला पाहिलं, पण तो जो मूळ परब्रह्म आहे त्या परब्रह्माचा याला अंदाज, त्याचं ज्ञान, त्याच्यापर्यंत पोहोचणं हे नाही घडलं. त्याचं प्रकृतीच्या कक्षेमध्ये काहीतरी शक्तीचं रूप प्रकट झालं आणि ती शक्ती त्याच्या प्रत्ययाला आली. कारण ती शक्ती कशाची आहे? एक आकार घेणारी शक्ती आहे. ती शक्ती काय आहे? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम करू शकणारी आहे. ते कोण करतं? जे रूप प्रकट होतं आहे त्याच्यामागे कार्यकारी प्रकृतीच आहे, त्याच्यामागे कार्यकारी पुन्हा तो नाहीच आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की द्रष्टादृश्य दर्शन, इथे दृश्य द्रष्टादर्शन एक आत्माच परिपूर्ण, तिन्ही तोच आहे. म्हणून अवघेच काही होऊन आत्माच तो राहिला. म्हणून या जगामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करून सुद्धा त्या सगळ्या निर्माण केलेल्या ब्रह्मांडांना आपल्यामध्ये समाविष्ट करून आपण स्वतःच ते सगळं होऊन पुन्हा तो एकटाच आहे. कारण कुठेही कोणताही खेळ जरी असला तरी सुद्धा त्या खेळामध्ये खेळणारा तो एकटाच आहे. आज हे अशा प्रकारचं ब्रह्मांड बनवलं, उद्या दुसऱ्या प्रकारचं ब्रह्मांड बनवलं. जसं शेरलॉक होम्स वगैरे सारख्या ज्यांनी अगाथा ख्रिस्तीने जी लिहिलेली जी पुस्तकं आहेत त्यांनी सुद्धा म्हटलं की हे निरनिराळ्या प्रकारच्या जगाचा विचार करायचा. तर आम्हाला पण असं वाटतं की हे जे आम्हाला प्राप्त झालेलं ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडामध्ये असे अनेक लोक असले पाहिजे की जे लोक आमच्या लोकापेक्षा वेगळे आहेत. म्हणजे आम्हाला 2 डोळे, 1 नाक, 1 तोंड, 2 कान, 2 हात, 2 पाय असं करून ज्या प्रकारचा देह निर्माण केला आहे, काही आवश्यकता नाही आहे की असाच सगळा देह असणारी सगळी ब्रह्मांड असतील. ब्रह्मांडांनी भगवंतांनी प्रत्येक ब्रह्मांडामध्ये काही वेगळं निर्माण केलं असेल, तिथलं वातावरण भिन्न निर्माण केलं असेल, तिथली रुची भिन्न निर्माण केली असेल. आणि त्यांनी त्यामध्ये असं म्हटलं आहे की आम्हाला असं वाटतं की अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्तरावरती विकसित झालेले लोक असले पाहिजेत
म्हणजे त्यांनी कोणती संकल्पना आमचे स्वर्ग, गोलोक, देवतालोक, सतीलोक, पतिलोक, ब्रह्मलोक मान्य केले. आमच्या प्रत्येक लोकातलं सुख वेगळं आहे, त्याची रचना वेगळी आहे, मांडणी वेगळी आहे. आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने त्याची वर्णनं केलेली आहेत. आता इथे ते म्हणतात तो आत्माच हे सगळं काही होऊन राहिलेलं आहे. जे कोणाचे नव्हतेची असणे, जे कोणाचे नव्हता दिसणे, कोणाचे नव्हता भोगणे, केवळ जो, केवळ पुन्हा मगाचा ॲब्सोल्यूट, मात्र म्हणजे तो कोण आहे? शिव. केवळ शिव हे ही एक उपाधी उपनिषदांनी केवलत्वाला वापरलेली आहे. तर केवळ शिव म्हणून इथे केवल म्हणजे कोण? तर तो शिव आहे. आता कोणाचे नव्हता भोगणे म्हणजे कुणालाही त्याचं आकलन करणं शक्य नाही. कोणाचे नव्हता भोगणे. आता पहिली ओळ, जे कोणाचे नव्हतेची असणे म्हणजे जो कोणाच्याही विचारांच्या कक्षेत येत नाही. म्हणजे कसा येत नाही? कोणताच कार्यकारण संबंध नाही. की परमेश्वराला सुद्धा आम्ही त्याचं वर्णन काय केलं? कमल नयन, कमल नाभ, चाललो आम्ही वर्णन करत. कमल लोचना, एक अनुप्रास साधत चाललो आणि त्याला सगळं त्याचे डोळे म्हणजे कमलासारखे आहेत, त्याची नाभी कमलासारखी आहे, त्याचं मुख कमलासारखं आहे. हे सगळं जेव्हा आम्ही बोलत चाललो त्यावेळी संबंध कशाचा घेतला? भगवंताचं मुख पहिल्यांदा आम्ही स्वीकारलं, म्हणजे ते आम्ही आधी गृहीत धरलं. त्याच्यानंतर कमळं आहेत ती गृहीत धरली, ही कमळं सुंदर आहेत अशी गृहीत धरली. त्या कमळाची उपमा ज्या डोळ्यांना दिली ती त्या डोळ्यांना सुद्धा साजेल हे आम्ही गृहीत धरलं. त्यानंतर त्याचे कमल लोचन झाले, कमल नाभ झाले, त्याच्यानंतर त्याचे कमल चरण झाले, त्याचे कर कमल झाले. सगळ्या ठिकाणी म्हणजे सगळं काही कमल आहे ही आम्ही कुणी कल्पना केली? आम्ही कल्पना केली. त्या परमात्म्याला यातलं काही नाही आहे. हा संबंध आम्ही कशाचा लावला आणि कसा लावला? आम्ही कार्यकारण संबंध लावला. की कारण काय आहे? की कमलाच्या ठिकाणचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य आम्हाला कशातून बघायला मिळालं? की ज्या कोणी परमात्म्याने त्या कमळाला निर्माण केलं आहे ते कमळ जेव्हा आम्ही त्या सरोवरात, तलावात कुठेतरी पाहिलं तेव्हा त्याचं देखणे पण लक्षात आलं. आणि ते जे देखणे पण आहे, आता ते देखणे पण परमेश्वराला का लावलं? कारण तो किती सुंदर असला पाहिजे. त्यांनी निर्माण केलेलं कमळ जर इतकं सुंदर असेल तर त्याच्या ठिकाणी त्या कमलाचा फारच मोठा आविष्कार झालेला असला पाहिजे. आणि म्हणून मग त्याचं मुख कमल झालं. मग सगळा त्याचा तर ते देखणे पण जे आहे त्याचा आम्ही काय केला? कार्यकारण संबंध लावला. कशाच्या दृष्टीने लावला? सौंदर्याच्या दृष्टीने लावला. सौंदर्याचा कार्यकारण संबंध लावला. भगवान कसा असावा? भगवान इतका सुंदर असावा. दुसरी आम्ही उपमा घेतली चंद्र, की मग त्याचा मुखचंद्र, त्याच्यापासून सगळं सुरू झालं की ते कसं देखणं आहे, ते कसं सुंदर आहे. म्हणजे इथे काहीही समजून घ्यायला आम्ही त्याला आमच्या विचाराच्या कक्षेत आणतो. त्याचे जे भगवत पूज्य पाद असं आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा आम्ही त्या ठिकाणी काय संबंध लावतो? की हे असे श्रीपाद, म्हणजे आम्ही त्यांच्या चरणांना चरण म्हणत नाही, आम्ही त्यांच्या देहाला देह म्हणून संबोधत नाही. तर आम्ही काय संबोधतो? म्हणजे भगवत पूज्यपाद असं म्हणून शंकराचार्य म्हणतो. म्हणजे भगवान शंकराचार्यांचे मला डोळे माहीत नाही, मला नाक माहीत नाही, मला देह माहीत नाही, मला काही माहिती नाही. भगवान शंकराचार्यांचे मी फक्त पूज्यपाद पाहिलेले आहेत, त्यांचे फक्त चरणकमल पाहिलेले, आदर व्यक्त केला. इथे भाव वेगळा आहे. इथे कमल म्हणण्यामधला भाव वेगळा आहे, चंद्र म्हणण्यामधला भाव वेगळा आहे. आता इथे पूज्यपाद म्हणण्यामधला भाव वेगळा आहे. भाव आणखी नाही काय की आम्हाला एवढं सगळं बघण्याची आमची ताकदच नाही आहे. जसं नमनामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की माझं हृदय चौफाळलंय, म्हणजे हृदयाचा चौरंग केलेला आहे आणि माझ्या हृदयाकाशामध्ये त्या चौरंगावरती मी माझ्या गुरूंच्या फक्त पादुका ठेवलेली आहे. म्हणजे मी गुरुजींचे चरणकमल सुद्धा ठेवले नाही आहेत. त्यांनी त्यांच्या चरणकमलामध्ये घातलेल्या ज्या पादुका आहेत त्याच काढून ठेवल्या आहेत. म्हणजे इतका त्यांना स्पर्श करणं हे माझ्या पलीकडचं आहे. म्हणजे काय भाव आहे, आदर आहे.
की किती सद्गुरूंच्या विषयी आदर आहे, तर सद्गुरूंना कुठे स्पर्श होऊ शकत नाही. म्हणजे पायरीला सुद्धा स्पर्श नाही करणार तर त्या मूर्तीपर्यंत कोण जातो. आणि म्हणून ते म्हणतात की त्यांनी स्पर्शलेली ही जी चरणकमल आहे, जसं रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे की ते विचारतात सुग्रीवाच्याकडे ते सगळे दागिने आहेत, आणि राम आणि जेव्हा लक्ष्मण येतात हनुमंतांच्या खांद्यावर बसून, आणि तिथे आल्यानंतर तो म्हणतो की असं असं आम्ही पाहिली, तर रावण एका स्त्रीला घेऊन जात होता, ती आक्रोश करत होती, जाताना तिने वरून खाली अलंकार टाकले आणि ते सगळे अलंकार तिचे खाली पडलेले त्या ज्या ह्याच्यात वस्त्रात आहेत, ते वस्त्र आता आमच्याजवळ आहे, हे बघा हे अलंकार हे सीतादेवींचे आहेत का, तर तुम्हाला कळेल की तिला रावणाने पळवून नेली. तर रामाच्या डोळ्यात पाणी येतं, रामाचे अश्रू त्यांना आवरत नाहीत. ते म्हणतात लक्ष्मणा अरे तू तरी बघ हे सगळे अलंकार सीतादेवींचे आहेत का. तर तेव्हा लक्ष्मणाने सांगितलं रामाला, नाहम जानामी केयुरे नाहम जानामी कुंडले नूपुरे त्वभी जानामी नित्यम पादाभिवंदनात. म्हणजे सीतादेवींच्याकडे मी कधी पाहिलेलंच नाही आहे, त्यामुळे त्यांच्या कानात कुंडलं आहेत, त्यांच्याकडे मस्तकावरती केयुरं आहेत किंवा शरीरावरती धारण केलेली आहेत, तर मला कुंडलंही माहिती नाही, त्यांची केयुरंही माहिती नाही. मला फक्त ओळखच आली, ओळख देताच आली तर त्यांच्या पायातल्या नुपुरांची ओळख देता येईल, म्हणजे पायातल्या घातलेल्या अलंकाराची फक्त मला ओळख देता येईल. हा एक आदराचा भाव आहे. हे सगळं काय आहे, हे सगळं फक्त कार्यकारण संबंध आहे. कुणी पाहिलाय त्या परमात्म्याला, पाहिलेलं नाही आहे, तो असा आहे हे कुणाला माहिती आहे की याची कल्पना आहे. हा जो द्रष्टा आहे ना, हा द्रष्टा आपल्या इच्छेप्रमाणे त्याला रूप देतो आणि त्या रूपाची अभिलाषा करतो की मला ते रूप दिसावं. की जसं तुकाराम महाराजांच्या भेटीकरता निळोबारायला लालायित होते, आणि निळोबारायांना तुकाराम महाराजांची भेट, कारण ते सदैव वैकुंठाला निघून गेले, निळोबारायांची भेट झाली नाही आणि मोठे शोकाकुल झाले. आणि ते म्हणाले काही झालं तरी मला तुकाराम महाराजांची भेट झाली पाहिजे. त्यांची काकुळती बघून साक्षात पांडुरंग आले आणि पांडुरंग म्हणाले, अरे मी कुठे तुम्हाला बोलावलं, मला तुमची भेट नकोच आहे, मला तुकाराम महाराज पाहिजे. माझं इच्छित, माझं आराध्य दैवत तुकाराम महाराज आहेत, मला त्यांचं दर्शन आलं. हे काय आहे, हा या प्रकट सृष्टीमधला कार्यकारण संबंध आहे. आता इथे त्यांनी सांगितलं की अरे चांगदेवा, तुला असं वाटतं का की त्या परमात्म्याच्या विषयी तू कल्पना करू शकतोस, तू काही करू शकत नाहीस. त्याचं जे रूप आहे ते मी कल्पनेनी जाणून घेतो असं म्हणशील तर नाही. मग तू काय जाणतोस, तू तुझ्या मनाने त्याच्या रूपाची कल्पना करतोस आणि त्या रूपामध्ये तू रमा मांडतोस. आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो, ही सगुण भक्ती आहे की आम्ही गुणांच्या सहित त्याला आम्ही आमचा देव निर्मिला. म्हणून तर नामदेव महाराजांनी म्हटलंय, तुकाराम महाराजांनी म्हटलंय की एकच पाषाण घेतला, त्या एका पाषाणाची पायरी केली आणि त्याच पाषाणाचा देव बनवला, एकावर पाय ठेवला, एकाला नमस्कार केला. भावना आमच्याच आहेत. त्याच दगडावर पाय ठेवताना काही वेगळं वाटलं नाही, काही विपरीत वाटलं नाही, आणि त्याच दगडाची मूर्ती केली आहे, तिच्यावर डोकं टेकताना भाव काही कमी राहिला नाही, अगदी उत्कट झाला, दगड एकच आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा जो कार्यकारण संबंध आहे हा लौकिकातला आहे, हा प्राकृतिक आहे. म्हणजे सगळं तत्वज्ञान अभ्यासताना या पातळीवरचं तत्वज्ञान आहे ते एवढंच सांगतं आपल्याला की शब्दाच्या आश्रयाने तत्वज्ञान समजून घ्यावं लागतं. म्हणून कोणतंही विधान हे मर्यादितच असतं. की एकाची मर्यादा घालवण्याकरता आपण अमृतानुभवात प्रत्येक वेळी पाहिलं की एक मर्यादा बाजूला करण्याकरता दुसऱ्या तर्काने तत्वज्ञान मांडावं लागतं. ते मांडताना तिसरीच मर्यादा उभी राहते. आता ती तिसरी मर्यादा घालवण्याकरता चौथा तर्क उभा कर, हे चालू राहत. हे सातत्याने करत त्यांनी जी मर्यादा स्वीकारली आहे, त्यांनी ज्या मर्यादेपर्यंत स्पष्टीकरण द्यायचं ठरवलंय तोपर्यंत हे स्पष्टीकरण चालूच राहणार. फक्त लक्षात एकच ठेवायला लागणार, ते म्हणजे त्या परमात्म्याशी यातलं काही स्पर्शत नाही. आणि ह्याचा लाभ कुठे होतो, याचा लाभ मनुष्याला येणाऱ्या अनुभवामध्ये. कोणताही अनुभव आला तरी सुद्धा या अनुभवाच्या पुढेच अनुभव आहे. अनुभव इथे थांबत नाही आणि अनुभवाची ही परिसीमा नाही. अनुभवाचा हा टप्पा आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की
जे कोणाचे नव्हतेची असणे, म्हणजे कोणत्याही कार्यकारण भावामध्ये ते आम्ही स्पष्ट केलं आहे, ते आम्ही व्यक्त केलं आहे, ते आम्ही मांडलं आहे, किंवा त्याचं सूत्र आम्ही दिलं आहे. काहीतरी आम्ही देतो ना, की हा कसा निर्माण झाला. आम्ही सांगितलं आधी प्रकृती, मग ती प्रकृतीने अव्यक्त, मग अव्यक्तातून झाले त्रिगुण, मग त्या त्रिगुणांनी केली पंचमहाभूतं, पण त्या त्रिगुणांच्या मधून त्यांनी देव निर्माण केले. ते देव निर्माण करताना सत्वगुणापासून आपले विष्णू निर्माण झाले, त्याच्यानंतर रजोगुणापासून आणि सत्वगुणापासून किंवा तमोगुणापासून ब्रह्मदेव निर्माण झाले, नुसत्या तमोगुणापासून शंकर निर्माण झाले. हे कोणी दिली? आम्ही दिली. का दिली? आमच्या हातात शब्द आहेत म्हणून दिली, आम्हाला समजून घ्यायचं आहे म्हणून दिली, आम्हाला एक त्याच्या मागे सुसूत्र तर्क उभा करायचा आहे म्हणून दिली. आणि ह्याचं मोठेपण काय आहे की त्या तर्काची सुसंगती. आम्हाला हे सगळं तत्त्वज्ञान वर्षानुवर्ष ऐकायला, अभ्यासायला, विचार करायला का आवडतं? त्याचं कारण असं, आमच्या विचारांची झेपच तिथपर्यंत पोचत. त्यांनी ज्या पातळीवर जाऊन विचार केला आहे त्या पातळीवर त्यांना ते तत्त्वज्ञान स्वच्छ डोळ्यापुढे दर्शन देणार आहे. त्याचं दर्शन होतं आहे त्यांना ते जाणवतं आहे, त्यांनी ते अनुभवलं आहे. आणि म्हणून ते सांगत आहेत की बाबा हे असं झालं तर काय होईल, त्याच्याकरता कोणता तर्क उभा करावा लागेल. म्हणून ते सांगतात, जे कोणाची नव्हता दिसणे, जे कोणाचे नव्हता दिसणे. कुणीही जेव्हा नव्हतं, जेव्हा कुणालाच पाहता येत नव्हतं, तेव्हा दिसणे म्हणजे ज्ञान, म्हणजे तो ज्ञान लक्षण परमात्मा तिथं होताच. त्याच्या असण्याला काही प्रत्यवाय आलेला नव्हता, त्याचं अस्तित्व, त्याचं असणं तिथे होतच होतं. म्हणून जे कोणाचे नव्हता, म्हणजे जिथे कुणीही विचार करायला नव्हतं, जिथे कोणालाही अस्तित्व नव्हतं, अशा सगळ्या स्थितीत सुद्धा नव्हता दिसणे. दिसणे म्हणजे दिसणारा, दिसणारा म्हणजे द्रष्टा. तो द्रष्टा कसा? तो प्रकाशित होतो म्हणजे ज्ञान. अशा अर्थाने त्याचा जर आपण संगती लावत गेलो तर तिथे तो दिसत होता. कोणाचे नव्हता भोगणे. आता कुणीही त्याचं आकलन करून घेऊ शकत नव्हता, किंवा ते कोणाच्याही आकलनाचा विषय नाही आहे. आम्हाला आम्ही असं कोणाला सांगितलं, हो आता आम्हाला काय कळलं. मी आपल्याला पूर्वी एकदा सांगितलं होतं की एका ग्रस्तांना लोकांनी सांगितलं, हो तुम्हाला रिटायरमेंट नंतर वेळ जात नाही, आम्ही सगळेजण बसून हे सगळं खूप वाचतो, बरेच ग्रंथ आम्ही वाचलेत. नंतर आमच्या इथे एक चांगले शास्त्रीजी येतात, ते आम्हाला चांगलं काही सांगतात, आम्ही ते प्रवचन ऐकायला जातो, तुम्ही पण येत जा, म्हणजे तुमचा रिटायरमेंट नंतर वेळ जात नाही असं काही तुम्हाला वाटायला नको. त्यामुळे ठीक आहे. ते एकदा गेले तिथे, ते गेले आणि त्यांनी ऐकलं, घरी आले, पुन्हा काही ते गेले नाही. तर ते लोक म्हणाले, हो का तुम्ही परत आला नाही? हो काय ऐकणार म्हणाले. ह्या सगळ्या तत्त्वज्ञानात शब्द दोनच, एक ब्रह्म आणि माया. आता काही झालं तरी हेच दोन ऐकायचे असले शब्द, तर मग जायचं कशाला ऐकायला? त्याचं कारण आहे की त्या तर्काची जोपर्यंत रुची नाही, किंवा त्या ज्ञानलक्षणांच्या विषयी जोपर्यंत ते ऐकण्याचं आकर्षण नाही, तोपर्यंत त्याच्याविषयी गोडी वाटणारच नाही. काय कशाकरता चाललंय? कारण हे पाहिजे. तसं पाहिलं तर या जगामध्ये काय आहे दुसरं? मग हे आपणही असं म्हणू शकतो की अहो एवढी मजा करावी या जगात, हे अनुभवावं, ते बघावं, खूप हिंडावं, खूप फिरावं, खूप वाचावं, खूप ऐकावं, खूप पाहावं. मग आपण म्हणतो त्यात आहे काय? फक्त पंचमहाभूत. कुठेही गेलं तरी तेच आहे. म्हणजे शेवटी जगात काय आहे? पंचमहाभूताच्या पलीकडे काही नाही आहे. म्हणजे त्याची जी विविधता आहे, ती विविधताच आम्हाला लौकिकामध्ये प्रवृत्तीला मोह पाडते. तशी निवृत्तीला, ज्याची वृत्ती निवृत्तीपर आहे, ज्याची बुद्धी निवृत्तीच्या दिशेने जाते, ती प्रवास करतच असते. ती प्रवास करत असताना तिला हे सगळं ऐकण्याचं आकर्षण का वाटतं? एक तर प्रवास भले नसेल, साधना मार्गावर नसेल, पण रुची असेल, काय समजून घेण्याची रुची असते. तिथे तत्त्वज्ञान म्हणून काय मांडलं जातं, तत्त्वज्ञानामध्ये विषय कसा पुढे जातो, परमात्म स्वरूप कोणत्या कोणत्या मार्गाने सिद्ध करता येतं, ते कसं सिद्ध केलं जातं, याच्यामध्ये वापरलेला जो तर्क आहे, जी बुद्धी आहे, जो कार्यकारण संबंध आहे, सगळा तर्कच आहे. हे सगळे विषय तर्काचे. तो कसा आहे? ते म्हणजेच तत्त्वज्ञान. आणखीन काय आहे दुसरं? पण ते सगळं ऐकण्यामध्ये त्या ज्ञान हे सात्विक आहे.
त्या सत्वांशाचा स्पर्श जेव्हा आमचं मन ज्या सत्वापासून निर्माण झालंय त्या सत्वाला होतो, तेव्हा क्षणकाल का होईना मन सात्विकतेने युक्त होतं. जर त्या तत्वज्ञानाशी आम्ही मनापासून प्रामाणिकपणाने जर एकरूप झालो किंवा त्या पद्धतीने आम्ही श्रवण केलं, तर श्रवणामध्ये जर आमचं तितकं मन रमलं तर ती सात्विकता जी आहे ती त्या श्रवण कालामध्ये राहते आणि ती सात्विकता आमच्या जीवनावर परिणाम करते. म्हणून साधकाला पहिलं साधन ज्ञानमार्गाने जाणाऱ्याला श्रवण सांगितलं. आत्मावारे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य. श्रवणामध्ये आधी रुची घे, श्रवणामध्ये रममाण हो आणि त्या श्रवणाने प्राप्त होणारी ज्ञानमार्गाला आवश्यक असणारी जी बुद्धी आहे ती सात्विक बुद्धी आहे. ही सात्विक बुद्धी तयार होण्याकरता तुझं मन सात्विक झालं पाहिजे. मन सात्विक झाल्यानंतरच मनातले संकल्प विकल्प निघून जातील. ते जेव्हा निघून जातील त्यावेळी ही जी बुद्धी आहे ती बुद्धी आमच्या सगळ्या इंद्रियांसहित 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन या 11ही इंद्रियांच्या सहित कुणाचा आश्रय घ्यायला जाते? आत्म्याचा. ती त्याच्या दिशेने मार्गक्रमण करायला लागते. ती ह्या 11ही इंद्रियांना आपल्या हाताशी धरते आणि तिचा प्रवास सुरू होतो, तो आत्मतत्वाकडे सुरू होतो. पण ती सात्विक आहे आणि ती सात्विक बुद्धी जेव्हा त्या आत्म्याच्या दिशेने जायला लागते तेव्हा त्याला त्या श्रवणाचे जे लाभ आहे त्याचं जे सात्विक मन आहे ते त्या आत्म्याविषयी चिंतन करत असतं. त्याच आत्म्याविषयीचं चिंतन इतरत्र बघायला मिळतं. ते चिंतन काय आहे हे ऐकून त्याचं मन त्या विचारांनी जेव्हा संपृक्त होतं म्हणजे पूर्णपणे आकंठ भरून जातं तेव्हा त्याची सात्विकता आणखीन वाढते. अशी सात्विकता वृद्धिंगत व्हावी याच्याकरता श्रवण आहे. म्हणून ते इथे सांगतात, हे कोणाचे नव्हता भोगणे. म्हणाले इथे कुणालाही त्याचं आकलन होत नाही. म्हणून आपल्याला म्हटलं की लगेच तर्क आला की आकलनच होत नाही तर या भानगडीतच पडा कशाला, काही आवश्यकताच नाही, जाऊ दे द्या सोडून. जर इतकं सगळं कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर असेल किंवा प्रोसेस असेल तर आम्हाला नकोच आहे त्याच्यामधून जायला. तर तसं नाही आहे म्हणतात. ते म्हणतात की अभ्यास का करावा, श्रवण का करावं. उपनिषद तेवढ्याकरता सांगतात की आत्मावारे द्रष्टव्य, श्रोतव्य हे त्याचं पहिलं साधन आहे. म्हणून ते कुणाचंही भोगणं नाही. म्हणजे कुणी कितीही अभ्यास केलेला असला, कुणी कितीही, नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनी एवढे अभंग लिहिलेच नसते, तुकाराम महाराजांनी एवढे अभंग लिहिलेच नसते. कारण एकदा त्याच्याशी एकरूप झालो. आता एकदा तो काय आहे तो देहात असताना या मर्यादेमध्ये कळलं, आता काय पुन्हा पुन्हा वर्णन करायचं. तसं होत नाही. पुन्हा पुन्हा वर्णन का केलं जातं? कारण प्रत्येक वृत्तीमध्ये त्याचा आविष्कार वेगळा होतो, प्रत्येक वृत्तीमध्ये त्याचा अनुभव वेगळा येतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या सारख्यांनी सुद्धा किती किती प्रकाराने आपल्या अभंगांमध्ये आपला अनुभव व्यक्त केला आहे. म्हणून ते म्हणतात की त्याला भोगलं म्हणजे साखर गोड आहे, हा जर एक आविष्कार आहे, हा जर एक फेनॉमिनन आहे, तर तो कोण अनुभवतो? खाणारा, भोगता. भोगता काय अनुभवतो? त्याचं भोग्य साखर आहे आणि ते जे भोग्य आहे त्याचं त्यांनी ते भोज्य, ते जे आहे ती साखर आहे आणि ती काय केलं की साखर त्यांनी खाल्ली. म्हणजे हा भोगता, भोग्य आणि भोजन. हे जे भोग्य आहे ते भोजन म्हणजे प्रत्यक्ष अनुभवलं. तर आता हे जे अनुभवणं आहे, हे अनुभवण्यात त्यांनी काय अनुभवलं की ज्याला साखर खायला मिळाली तो खाणारा जो आहे तो खाणारा ती साखर खातो आणि खाल्ल्यानंतर ही गोड आहे हे अनुभवतो. हे त्याचं एक एक प्रक्रिया पुरी झाली. त्याला पुढचाच कण मिठाचा लागला. एकसारखे कण आहेत, त्यातला पुढचा कण आपल्याला माहिती आहे. असं एक पूर्वी एक व्रत असे, आता कोणी करताना दिसत नाही. पूर्वी संकष्टी चतुर्थीचं व्रत असे की 21 मोदकांच्या मध्ये एक मोदक मिठाचा करायचा आणि तो मिठाचा मोदक लागेपर्यंत ते साखरेचे मोदक म्हणजे इतर मोदक खायचे. मग आता सगळे सारखेच आहेत, त्यात कुठे माहिती आहे आज साखर आहे का मीठ आहे. तसं साखरेच्या कणाबरोबर जर मीठ आहे तर मिठाचा कण तोंडाला लागला तर आता पुन्हा भोगता, भोग्य आणि भोजन हे जर 3 आहे तर ह्या 3 पातळीवरती
आता साखरेचा अनुभव नाही आला, मिठाचा आला. त्याच्या पुढचा अनुभव साखरेचा आला. भिन्न भिन्न खारट असेल, आंबट असेल, तुरट असेल, तिखट असेल, रंग पांढराच आहे, पण त्याच्यामध्ये अनेक पदार्थ काय साधं लिंबाचं जे हे असतं करून ठेवलेलं अर्क, तो ज्या क्रिस्टलाईन फॉर्ममध्ये असतो तो सुद्धा तसाच असतो की त्याला सुद्धा तशीच क्रिस्टल्स आहे. ती जर साखरेत मिसळली तर एक आंबट लागेल, तुरटी आहे त्याचे कण केले तर तुरट लागतील. म्हणजे प्रति क्षणी दिसणारी वस्तू एकच आहे, पांढरी, आणि ती एकाच आकाराची आहे. जिला आम्ही साखर आधी म्हटलं, तिच्याचसारखं मीठ आहे, तिच्याचसारखी तुरटी आहे, तिच्याचसारखं लिंबाचं फूल म्हणा, लिंबाचं अर्क म्हणा, लिंबाचं सायट्रिक ॲसिड म्हणा, कोणत्याही फॉर्ममध्ये त्याला समजा, तर ते जे आहे ते प्रत्येक वेगळी चव देतं. हे सगळे काव्य असंच करतात. जी वृत्ती ईश्वराशी लीन झाल्यानंतर प्रकृतीच्या पातळीवर उत्पन्न होते, ती वृत्ती काव्याच्या रूपाने प्रकट होते. म्हणून एकदा तुकाराम महाराजांना भगवंताच्या भेटीमध्ये गोडी वाटते, एकदा भगवंताच्या भेटीमध्ये हे तुमच्या अद्वैती तो नाही माझं समाधान असं म्हणतात की नाही आम्हाला हे, नाहीतर गुळ जैसा गोड तसा हा परमात्मा सबाह्य अंतरी भरून राहिला आहे असं एकदा अद्वैताचा अनुभव सांगतात. तर दुसरा अनुभव आम्हाला द्वैतामध्येच गोडी आहे असं, अद्वैती तो नाही समाधान, आम्हाला अद्वैतात समाधान नाही. म्हणजे हा एकच मनुष्य बरा आहे ना असं वाटण्याची स्थिती येते की हा एकदा असं बोलतो आणि एकदा असं बोलतो. ती वृत्ती आहे. त्या अनुभवाच्या एकेका वृत्तीवर काव्य आहे. याचा अर्थ काय झाला, जोपर्यंत देह आहे आणि जोपर्यंत बुद्धी सात्विकतेमध्ये जरी रममाण झालेली आहे तरी सुद्धा त्या बुद्धीला अजूनही वृत्ती तरंग नाही, पण त्या सात्विकतेमध्ये निर्माण होणारी जी स्फुरण आहे ती प्रत्येक स्फुरण वेगळं आहे. आणि त्याचं स्पष्टीकरण अधिक योगमार्गामध्ये दिलं. भक्तिमार्गामध्ये सूत्रांमध्ये त्याचं स्पष्टीकरण नाही दिलं. त्याचं स्पष्टीकरण योगमार्गात दिलं की काय हे सगळं निर्माण होतं, काय या भिन्न भिन्न वृत्ती निर्माण होतात. तर इथे सांगायचा हेतू असा आहे की तो कधीच भोग्य नाही आहे, त्याला कधीच अनुभवता येत नाही. साखरेची गोडी इथे नक्की अनुभवली. ज्याला साखर म्हटलं त्याच्यामध्ये आम्ही तुरटीचा तुरटपणा अनुभवला. ज्याला आम्ही साखर म्हणून पाहिलं त्या ठिकाणी आम्ही मिठाचा खडा अनुभवला. आत्ता आपण म्हटलं तसं सायट्रिक ॲसिडचे क्रिस्टल्स आहेत, त्यातला आम्ही आंबटपणा अनुभवला. एकच अनुभव आहे, एक पदार्थ त्या वाटीतला घेऊन खाणे, पण प्रत्येकाने वेगळा अनुभव दिला. हा अनुभव आम्ही घेतला आणि परमात्म्याच्या ठिकाणी त्याचं दर्शन घेतलं, त्याला पाहिलं, त्याची उत्कट भक्ती निर्माण झाली, त्या भक्तीमध्ये असं वाटलं. हा सगळा जो भावाविष्कार आहे, परमात्मा अजून लांबच आहे. हा जो अनुभव आहे तो ऐलथडी आहे. म्हणून उपनिषदांनी आपल्याला सांगितलं तो पैलथडीला, तो अलीकडच्या किनाऱ्यावर नाहीच आहे. म्हणून उपनिषद सांगतात तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. म्हणजे ब्रह्माचं स्वरूप असं आहे हे तू समज की ज्याची उपासना कधीच करता येत नाही. पण त्याची उपासना जर करता आली, मुद्दा काय आहे आपण बघा कसा मांडलाय माऊलींनी, की जर आम्ही उपासना करायला लागलो तर परमेश्वर नावाचं एक शक्तीचं केंद्र आहे आणि त्याला अनुभवणारा मी नावाचं दुसरं शक्तीचं केंद्र आहे, असं होऊच शकत नाही. मी त्याच्या पोटातच आहे, त्यामुळे त्याला मी वेगळा अनुभवू शकत नाही. त्याच्या पोटात कुठे प्रवास करतोय त्यातलं जे माझ्या हाताला लागेल तो माझा अनुभव आहे. त्यामुळे त्याच्या पोटात फक्त फिरणं आहे, त्याच्या आतमध्ये फिरणं आहे, त्याच्या बाहेर राहून त्याला ओळखणं नाही आहे. म्हणून ते म्हणतात की कोणाचे नव्हता भोगणे केवळ जो केवळ स्वरूपामध्ये, ज्याचं अस्तित्व केवळ आहे, कोणत्याही कारण संबंधाविणं, कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप, त्याच्याकरता कार्यकारण संबंध नाही. अमुक एका कारणाने, आत्ता आपण मगाशी म्हटलं तसं कारण संबंध काही नाही. कमळ नाही, भगवंत नाही. असं जर इकडे कमळ फुलायला लागली तर तो भगवंत बघवणार सुद्धा नाही, कारण त्याचं रूप इतकं देखणं आहे. आणि नुसती सगळ्या कमळांची कल्पना केली तर त्याच्याकडे पाहायची इच्छाच होणार नाही. आणि त्यामुळे कुठलाही कार्यकारण संबंध नसताना आहे आत्म्याचे अस्तित्व जाणं. या सगळ्याच्या पलीकडे तो आहे. कार्यकारण संबंध आम्ही अलीकडच्या किनाऱ्यावर लावतो आहोत. तयाचे ते पाहणेपण
दृश्य संबंधाविण असे. आणि तो जे पाहतो त्याचा दृश्याशी काही संबंध नाही. तो जे जे काही करतो ते ते कोणत्याही संबंधाशिवाय आहे. त्यांनी हे जग निर्माण केलं. का निर्माण केलं? मग आपल्याला एखादा प्रवचनकार असतो, तो असं उत्तर देऊन टाकतो. तो म्हणतो की बाबा तुम्ही त्याला विचारा ना, आम्हाला कशाला विचारतो, कारण जग त्यांनी निर्माण केलं. त्यांनी मला कुठे सांगून निर्माण केलं की बा अमक्याकरता केलं होतं. त्यांनी काही माझ्या कानात असं सांगितलं नाही. गंमत सांगायची तुम्हाला, म्हणजे मोठी माणसं त्यांची विनोदबुद्धी कशी जागृत असते. सोनोपंत दांडेकर शेवटी हॉस्पिटलमध्येच होते वायवी फाटकांच्या, आणि तिथे कोणी कोणी भेटायला जात होतं त्यांना. आणि तसंच भेटायला माझे सद्गुरू पण त्यांना भेटायला गेले. तर त्यांच्याबरोबर आमच्याच ओळखीचे एक मधुकरराव जोशी म्हणून चांगले पत्रकार आहेत, चांगले ज्ञानेश्वरांचे भक्त आहेत होते, म्हणजे आता तेही नाही आहेत. तर खूप चांगले भाविक श्रद्धाळू वगैरे वगैरे. वायवी फाटकांनाही ते ओळखत होते, कारण एकेकाळी चांगली पत्रकारिता त्यांनी केलेली आहे वगैरे. तर ते दोघे जण भेटायला गेले. तर म्हणजे सोनू मामा त्या कॉटवर झोपलेले होते आणि त्यांनी खूप केली आणि बोलावलं. म्हणाले अनंतराव इकडे या म्हणून त्यांनी जवळ बोलावलं आणि त्यांना काय सांगायचं होतं ते त्यांनी कानात सांगितलं. सांगितल्यानंतर ते अलीकडे आले. आता ते पत्रकार असते जातीवंत. ते म्हणले की आप्पा तुम्हाला काय सांगितलं सोनू मामांनी? ते म्हणले मला सांगा. आपण म्हणले काही नाही काही नाही. नाही नाही म्हणे, तुम्हाला जवळ बोलावलं, कान तुमच्या जवळ घेतला आणि तुम्हाला अगदी कानात काहीतरी हळूच सांगितलं. ते म्हणले त्यांनी सांगितलं मधु गाढव आहे. हे जे मधुकरराव जोशी आलेले होते म्हणाले आप्पांनी सांगितलं मधु गाढव आहे, विषय संपला. म्हणजे सांगण्याचा हेतू असा आहे की कुठल्या तर्काने माणूस कुणाच्या जवळ जातो. इथे जे त्यांनी सांगितलं ना की दृश्य संबंधाच्या शिवाय असणारं हे जे आत्म्याचं अस्तित्व आहे त्याचं ते पाहणं आहे, त्याचं जे भोग भोगणं आहे, त्याच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना ह्या कशाशीही निगडीत नाही. म्हणजे लौकिकामध्ये माणसाला असं वाटतं की अमुक एक घडावं, अमुक एक असावं, तयाचे ते पाहणे दृश्य संबंधाविना असे. कुठल्याही दृश्याशी संबंध नसताना असलेला याचा व्यवहार कोणाचे नभता भोगणे केवळ जो, कारण तो शिवच आहे. याचे भोग भोगणे तेही भोग्य संबंधा वाचून होईल. त्याचं जे भोग भोगणं आहे म्हणजे तो जो अनुभव घेतो तो अनुभव कशाशिवाय घेतो? भोग्य संबंधाशिवाय घेतो. नाही तर आपण म्हणतो देवाला नैवेद्य दाखवला, देव कुठे खायला आला? नाही आला. त्याला गरजच नाही तिथपर्यंत येण्याची, कारण ते त्याला दाखवलं आहे किंवा त्याचं त्या पदार्थाच्या मागे स्मरण केलं आहे, त्याला पोचलं आहे. त्याला त्या वस्तूच्या आपल्यासारखं कुणीतरी आपण आमच्याला पुरणाची पोळी आवडते म्हणून केली, त्यांनी चांगल्या 2 पोळ्या खाल्ल्या तर आपलं तर काही नाही हो, एवढं कष्ट करून पोळ्या केल्या, 2च पोळ्या खाल्ल्या. मग त्या म्हणण्यानं 4-5 पोळ्या खाल्ल्या की मग आपल्याला वाटतं चला आपण केलेली पोळी आवडली, यांनी पुष्कळ आकंठ भोजन केलेलं आहे की त्याला आता खाताच येत नाही म्हणून खायचं थांबलं, म्हणजे मग आम्हाला बरं वाटतं. कारण का तर प्रत्यक्ष उपभोगामध्ये त्याच्याकरता पण ह्याचा चिवी जोशींचा विनोद खूप छान आहे. ते बुंदीचे लाडू पुष्कळ खाल्ले, म्हणजे आता मोतीचूर बनवा, ते पुष्कळ खाऊन झाले. आता पुन्हा आग्रह करायला आले वाढायला, तर ते म्हणाले अहो ते लाडू घ्या. लाडू खाल्ला पुन्हा, आणि आता कसं तरी व्हायला लागलं, कारण आता खाण्याच्या पलीकडे काही शिल्लक राहिलेलं नव्हतं. तेव्हा शेजारच्या माणसांनी सांगितलं की आता इतका जर पोटामध्ये अगदी त्रास, तडच लागली आहे पोटाला, त्रास होतोय, तर एक गोळी घेऊन टाका औषधाची, म्हणजे जरा अन्न तुमचं खाली उतरेल. तेव्हा त्यांनी सांगितलं ही गोळी खायला जागा असती तर बुंदीची कळीच खाल्ली असती, एवढी सुद्धा जागा हो पोटात शिल्लक नाही. म्हणजे इथे काय आहे आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की दृश्यामध्ये मनुष्याला प्रत्यक्ष कृती त्या दृष्टीने किती केली. लग्नामध्ये धोधो आग्रह करून जायला वाटलं, लग्नामध्ये त्या वधूला किती वस्तू द्याव्यात, किती तिचा सोस करावा. कारण काय, कारण लौकिकामध्ये आम्हाला प्रेम प्रकट करणे आमची भूमिका किंवा आमचं माध्यम तेवढंच आहे. लौकिकामध्ये दृश्य आविष्काराशिवाय आम्ही काय केलं आहे ह्याचा अनुभव येत नाही. आणि भगवंताच्या पातळीवरती भगवंताला प्रत्यक्ष काही करावं लागत नाही. भगवंताच्या करता भगवंत आमचा भाव जाणतो, म्हणून भाव तोची देव
तो भावातच आहे. प्रत्यक्ष आम्ही काय कृती केली आणि त्याच्यामध्ये त्या भावाची जर उत्कटता नसेल तर भगवंत म्हणतो या कृतीला काही अर्थ नाही. कारण हे लौकिक, तो म्हणतो ते तुम्ही मला काय सांगता, मीच आहे तो, ते सगळं मीच निर्माण केलं आहे, ते सगळं माझ्याचमुळे तुमच्याकडून घडलं आहे. संकल्पही मीच आहे, करणारे तुमचे हातही मीच आहे, खाऊ घालणारा काय जो तुमचा कार्यकारण भाव ज्याच्याशी तुम्हाला ते खाऊ घालायचं आहे तोही मीच आहे. तर काय तुम्ही काय भावानी केलं, खाऊ घालणाऱ्याला काय भावानी खाऊ घातलं, देणाऱ्याला काय भावानी दिलं. तर म्हणून ते सांगतात की संबंधा आईशी अगम्य नवलाई. त्यांनी सांगितलं हे मोठं अगम्य आहे, भगवंताला आमच्यापर्यंत पोचावं लागत नाही, पण आम्ही काय करतो हे सगळं त्याच्यापर्यंत पोचलेलं आहे. त्याला कुठेही हालचाल करावी लागत नाही, आमच्यापर्यंत यावं लागत नाही, आहे त्या आत्म्याची. का की भोग्य भोगता भोग, ज्याचा भोग घ्यायचा आहे तो प्रत्यक्ष अनुभवाला आलेला भोग, आणि भोगता म्हणजे जो भोग घेणारा आहे तो, त्याचा तोच आहे चांग, त्याचा तोच आहे, त्याच्या ठिकाणी तोच ते सगळं करणारा आहे. म्हणून भोगणे हा योग तेथे नाही. काय भोगणार, कुणाला भोगणार. आता समजा आपलेच पैसे आपण मुलांच्या हातामध्ये दिले आणि मुलांनी त्याच पैशातून आपल्याला काहीतरी वस्तू आणली, म्हणून ह्याच्यात काय नवले, माझेच पैसे आणि माझेच पैसे खर्च करून मला आणून दिले, हे काय विशेष आहे. तू तुझ्या पैशाने काही मला दिलंस तर त्याचं मला कौतुक आहे. तसं आहे भगवंत म्हणतो मी काय भोगणार आहे, माझ्या पलीकडे दुसरं काही नाहीच आहे. त्यामुळे भोग पण मीच आहे, भोग्य पण मीच आहे, भोगता पण मीच आहे. मी बाहेरून काय भोगणार आहे, मी काहीच भोगणार नाही आहे. आणि म्हणून भोगणे हा योग तेथे नाही. मग आता भगवंताला भोगता कोणी केला, आम्ही केला. म्हणजे भगवंत काय आहे, आम्ही जे जे काही करतो त्या सगळ्याचा भोगता श्रीनिवास आहे, त्या सगळ्याचा भोगता भगवान श्रीकृष्ण आहे. आणि म्हणून भगवंताला एवढे भोग चढवतो, सगळ्या देवाची पूजा करतो सगुण भक्तीमध्ये की सुबह से शाम तक भोग चढाते रहते आहे. तर भगवंताला आपला भोग चढवत राहायचा म्हणजे काय, आम्हाला जे वाटतं ते त्याला अर्पण करत राहतो आम्ही, ही आमची भावना आहे. त्या जे अर्पण करतो त्याच्या मागची जी उत्कटता आहे ती पोचते. जो भोग आहे तो जागेवर राहतो. पहा शर्करा कोणे खाया, गेली का गोडीची चवी घ्याया, चवी घेणे हा शब्दची वाया, आहे शर्करेच्या ठाई. दृष्टांत दिला, म्हणाले साखर आहे, गोड वस्तू पाहण्याकरता किंवा गोडी चाखण्याकरता साखर कुठे शोधायला जाते का, गोडी कुठे, गोडी कुठे, म्हणून साखर कुठे जाते का, जात नाही. साखरेला माहिती आहे माझ्याच ठिकाणी गोडी आहे, माझ्याच ठिकाणची गोडी घ्यायला मला बाहेर कुठे गेलं पाहिजे. म्हणून भगवंताला भोग भोगण्याकरता बाहेर कुठे जाण्याची गरज आहे का. भगवंत केव्हा बाहेर गेला असता, तर आपल्यासारखा कुणीतरी चांदबाई बाहेर असतात, नाही तर भगवंत भोगायला बाहेर आलाच नसता. कारण असं आहे की मी बाहेर आहे, भगवंतापेक्षा अलग आहे, तेव्हाच भोगण्याकरता भगवंताला उचलून बाहेर यावं लागेल. सगळंच त्याच्या पोटात सामावलेलं आहे, तर तो कशाकरता बाहेर जाईल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं कशाकरता भटकेल. शर्करा गोडीत फरक नाही यत्किंचित, म्हणून चवी घेण्याची ना उठत, वृत्ती केव्हाही तेठाया. म्हणून साखरेची गोडी घेण्याकरता कुठे धावत बाहेर जावं लागत नाही. दृश्य द्रष्टा दर्शनाचा विचार येणे रीती साचा, आहे पण आत्म्याचा सिद्ध करणे मुळे नको. म्हणून एकदा हे एवढं तुम्हाला सांगितल्यावर आता ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना म्हणतात की अरे चांगदेवा, आता आत्माच कसा आहे, हे सगळं विश्व म्हणजे एका आत्म्याशिवाय काही नाही, हे सगळं ब्रह्मांड म्हणजे एक आत्माच कसा, हे तुला म्हणाले आता सिद्ध करून मला दाखवायची गरज नाही. इतक्या परोपरीने तुला मी आता समजावून सांगितलंय की आता एका आत्म्याशिवाय दुसरं काही नाही, हे आता तुला कळेलच. का की नाहीपणा लागून मुळीच नाही ठिकाण. म्हणजे जर तू म्हणशील नास्तिकपणाने छे हो आत्मा कुठे असतो, आत्मा नावाची गोष्ट काही नाहीच आहे, तर म्हणाले नाही पण सांगायला तरी वेगळं पाहिजे ना कुठेतरी. त्या आत्म्याच्या पोटातच सांगावं लागतं की तो आत्मा नाही आहे म्हणून. म्हणजे आपल्याला जसं दुसरा दृष्टांतानी की मला बोलता येत नाही हे जिभेनीच बोलावं लागतं. म्हणजे माझ्या तोंडात जीभ नाही म्हणून मला बोलता येत नाही, हे वाक्य बोलायला तोंडात जीभच असावी लागते, त्याच्याशिवाय हे वाक्य बोलताच येत नाही.
म्हणजे जिभेच्या आश्रयाशिवाय त्याचा जसा उच्चार होत नाही तसा देव नाही हे सांगण्याकरता हा देवाच्या पोटात बसूनच सांगतोय देव नाही आहे. कारण देवाच्या बाहेर ह्याला अस्तित्वच नाही आहे. हा जरी नास्तिक असला तरी सुद्धा हा नास्तिक देवाच्या बाहेर कुठे जाणार आहे? देवाच्या पोटात बसून सांगतोय की हा देव नाही आहे. म्हणून ते म्हणतात की नाहीपणा लागून मुळीच नाही ठिकाण, ठिकाण नाही हे ज्ञान आत्माचं करीत असे. म्हणजे त्याला ठिकाण नाही किंवा त्याला तो नाहीपणा लागून मुळीच नाही ठिकाण. कारण तो नाही याकरता ठिकाण नाही असं अर्ध्या ओळीत म्हटलं. आणि पुढच्या अर्ध्या ओळीत असं म्हटलं बघा, का की नाहीपणा लागून मुळीच नाही ठिकाण. कारण की नाहीपणा करता असं स्थानच संभवत नाही. हा अर्ध्या ओळीचा अर्थ. ठिकाण नाही हे ज्ञान आत्माचं करीत असे. म्हणजे आमच्या ठिकाणची आस्तिक बुद्धीसुद्धा आम्हाला आत्माच देतो. कोण देतो? की परमेश्वराविषयीचा हा उत्कट भाव देणारा पण पुन्हा तोच आहे. आणि म्हणून आता एवढ्या ओव्या झाल्यानंतर 36 ओव्यांनंतर आता ज्ञानेश्वर महाराजांनी सांगण्याची पद्धत बदलली. आता ते म्हणतात तया पुत्र तू वटेश्वराचा. आता म्हणाले हे चांगदेवा तू कुणाचा मुलगा आहेस? त्या वटेश्वराचा म्हणजे त्या आत्मतत्वाचं तू लेकरू आहेस. रवा जैसा कापुराचा. ज्याप्रमाणे कापराची वडी आमच्या समोर आहे त्या कापराच्या वडीचा एक कण जरी काढला त्याला रवा म्हटलं. त्याचे बारीक बारीक कणकण ते सगळे क्रिस्टल्सच आहे. तो एक कण जरी त्याच्यापासून बाजूला झाला, त्या कापराचा एक स्फटिक जरी आम्ही बाजूला केला तरी चांगया मज तुझा आपण याचा बोल ऐकेल. अरे म्हणाले त्याच्यापेक्षा तू वेगळा नाहीस, मी आणि तू वेगळा नाही. कुणी कुणाला सांगायचं आणि कुणी कुणाचं ऐकायचं? आपल्या दोघांच्यामध्ये काही भेद नाही आहे. हे आधी 36 ओव्या सांगून झाल्यावर आता चांगदेवाला ते सांगताय. म्हणजे तया पुत्र तू वटेश्वराचा, तू त्या आत्मतत्वाचा त्या परमात्म्याचा पुत्र आहेस. रवा जैसा कापुराचा. जसं कापराच्या वडीमध्ये असणारे त्याचे जे कण आहेत स्फटिक आहेत त्याप्रमाणे तू एक स्फटिक आहे, मी एक स्फटिक आहे. शेवटी त्या आत्मतत्वापासून निर्माण झालेले बारीक बारीक 2 स्फटिक म्हणजे तू आणि मी आहोत. तर चांगया मज तुझं आपण याचा बोल ऐक. म्हणून हे चांगदेवा मी आणि तू एक आहेत आणि त्या एकत्वाचा बोल तू ऐक. म्हणजे त्या आत्मतत्वाच्या विषयीचं जे सांगणं मांडणं आहे ते तू ऐक. तेवी पुत्र तू वटेशाचा, जेवी रवा कापुराचा, तुझं मज आत्मैक्याचा संबंध केवी तो ऐके. आता तुला सांगतो हे जग कोणत्या संबंधाने एकरूप झालेलं आहे. म्हणजे एकच एक आत्मतत्व आहे हे मी आत्ता सिद्ध करत आलो. आता तो संबंध कसा एकच आहे जगाचा. म्हणजे आत्तापर्यंत पहिल्यांदा काय सांगितलं? तत्वतः ते आत्मतत्व एकच आहे. आता ते काय सांगणार? आता या संबंध प्रकृतीमध्ये ते एकच एक आत्मतत्व भरून राहिलेलं आहे. म्हणजे दोन्ही प्रकारांनी. एक तर समष्टीच्या विचारांनी सुद्धा त्यातलं अद्वैत सांगितलं आणि एक तात्विक पातळीवरती त्याचं अद्वैत सांगितलं की तो एकटा एकमेवाद्वितीय आहे. हे तात्विक पातळीवर झालं. आणि आता संबंध विश्वात कसा तो एकटा एक भरून आहे. विश्वाला वेगळे पण नाही, तो एकटा एकच आहे. म्हणजे वटेश तो आत्मा बरवा, तदंश तू चांगदेवा. म्हणजे वटेश ज्याला म्हटलेलं आहे तो वटेश म्हणजे कोण आहे? ते आत्मतत्व आहे. तर आत्मा बरवा, तदंश तू चांगदेवा, त्या आत्म्याचाच तू अंश आहेस. नंतर जैसा कापुराचा एक रवा, परी तो कापूर सर्वांशी. कापराचा एक कण असला तरी सुद्धा तो सर्वदूर सगळीकडे त्याच्याकडे कापराचाच गुणधर्म असतो. या कोपऱ्यात कापराचा आहे आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये गव्हाच्या रव्याचा आहे असं होत नाही. त्याला रवा म्हटला तरी तो कापराचा रवा आहे. त्या ठिकाणी सर्व कणाकणांमध्ये तोच गुणधर्म भरून राहिलेला आहे. म्हणून कापुराच्या वडीत जे गुणधर्म दिसती सत्य तेची येती प्रत्ययाप्रत रव्याच्याही ठिकाणी. म्हणून काय शंकराचार्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान आहे ते केवलाद्वैत सांगतायत. जीवो ब्रह्मैव ना परहा श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परहा. एकच ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मापेक्षा वेगळा नाही. कारण हे दिसायला जरी हा वेगळा कापराचा रवा दिसत असला तरी कापराच्या वडीतलाच एक कण आहे, काही त्याच्यामध्ये फरक नाही. म्हणून अनंत रवे एके
एके ठाई जेव्हा सामावले पायी तेव्हाच तया लागी येई वडी हे नाव पहा. जेव्हा अशी अनेक नामरूप एकत्र होतात आणि त्याचं सगळ्यांचं मिळून एक काही स्थान बनतं, त्याला आम्ही ब्रह्मांड म्हणतो. या ब्रह्मांडामध्ये अशी अनेक नामरूप आहेत, जी नामरूप चर आणि अचराची आहेत. ज्याला गतिमानता आहे, जड आहे आणि चेतन आहे, असं सगळं मिळून जे बनलेलं आहे, ती जशी वडी आहे तसं हे ब्रह्मांड आहे, या ठिकाणी बनलेलं आहे. रव्या लागी वडीचा विनियोग नाही साचा. काय आधी ओळ राहिली का? वियोग नाही साचा. हा, रव्या लागी वडीचा वियोग नाही साचा, वडी हा बोलण्याचा प्रकार समजे निरर्थक. म्हणाले रवा आणि वडी यांच्यामध्ये वियोग नाही, म्हणजे ते एकमेकांपासून अलग राहू नाही. आपण आत्तापर्यंत तत्वज्ञान बघताना एक गोष्ट पाहिली की कापराच्या वडीतून त्यातला एक कण बाजूला काढला म्हणजे काय होतं, तो जो कण विचारामध्ये घेतला तर तो त्याच्या ठिकाणी पूर्ण आहे. म्हणजे इथे कसं आहे, इथे टेबल आहे आणि टेबलाचे 4 पाय आहेत, त्यातला एक पाय काढून ठेवला तरीसुद्धा 3 पायावरचं टेबल आहे असं म्हणता येतं. आणि ते टेबल म्हणजे त्याचं अस्तित्व किंवा त्याचं नामरूप काही बदलत नाही. तसं आहे, कापराची वडी एवढी होती, त्या वडीतली अर्धी वडी कापली, त्याच्यातला एक कण काढला, फरक काहीच पडला नाही, तिथे फरक पडत नाही. पण जेव्हा त्यातला तो रवा कापराचा एवढाचा, तो जो म्हणाला त्या वडीपासून मी वेगळा आहे आणि माझं अस्तित्व वेगळं आहे, ते अस्तित्व वेगळं आम्हाला केव्हा वाटतं? आमच्या अविद्येने वाटतं, आमच्या अज्ञानाने वाटतं. आम्हाला असं वाटतं मी त्याचा शोध घ्यायला निघालो, हे घर माझं आहे, ही माणसं माझी आहेत, हे कपडे माझे आहेत, हे स्थावर जंगम माझं आहे. म्हणजे अज्ञान कशाचं आहे? अज्ञान हे आहे की त्या कापराच्या वडीतल्या एका रव्यानी, एका कणानी मी वेगळा आहे, ती वडी वेगळी आहे, त्या वडीशी माझा काही संबंध नाही, असं म्हणण्यासारखं आम्हाला असणारं हे मूलभूत अज्ञान की मी अमुक आहे, माझी ओळख अमुक आहे, माझं हे स्थावर जंगम आहे, हे माझं आहे, हे दुसऱ्याचं आहे. तर हा जो भेदभाव आहे हा त्या अज्ञानातून निर्माण झाला. तो अज्ञानातून निर्माण झालेला भेदभाव कसा आहे? तो अज्ञानातून निर्माण झालेला भेदभाव असा आहे की 1 रुपयाचा बंदा आहे आणि त्या रुपयाचे 100 पैसे आमच्याजवळ आहेत. रुपयाचा बंदा रुपया आम्ही दिला, आम्ही त्या 100 पैसे देऊन टाकले. आता आमच्याकडे सगळे सुट्टे पैसे, आम्ही सुट्ट्या पैशात तो रुपया देणार आहोत. तर त्या रुपयांमधला 1 पैसा बाजूला काढला, 99 पैसे दिले की तो समोरचा म्हणतो अहो हा रुपया नाही आहे, या रुपयातला 1 पैसा कमी आहे. म्हणजे बंदा रुपया आणि हे 99 पैसे, त्या 99 पैशांमध्ये सुद्धा 100वा पैसा असेल तरच तो रुपया होतो, नाही तर होत नाही. म्हणजे सृष्टीमध्ये जन्माला आलेला संत आहे आणि संत सृष्टीत जन्माला आलेले असले ते त्या बंद्या रुपयाच्या ठिकाणी नाही आहेत, ते आता आत्मतत्वाच्या ठिकाणी नाही आहेत, ते आता जगाच्या ठिकाणी अशाच पांचभौतिक देहामध्ये. पण तिथे त्यांनी आमच्यासारखी अविद्येच्या रूपाने 5-25 रुपये पैशांची गफलत केलेली नाही आहे. आमच्याकडे 5-25 रुपये पैसे गहाळच आहेत. त्या 100 पैशातले अविद्येच्या रूपाने किती पैसे गहाळ आहेत माहीत नाही, 99 सुद्धा गहाळ असतील, 1च पैसा असतो, त्याच्यावरच आमचं जीवन चालत असेल माहिती नाही आपल्याला. पण म्हणजे हा तो बंदा रुपया नव्हे, हा संत देहात आहे, हा संत जगात वावरतो आहे, आमच्याच सारखा दिसतोय, खातोय, पितोय, व्यवहार करतोय आणि अगदी नाठाळाचे माथी हाणू काठी सुद्धा म्हणतोय, तरी सुद्धा तो बंदा रुपया आहे. कारण त्याच्या ठिकाणी आम्हाला ह्या सृष्टीत दिसत असला तरी 100 पैसे पूर्ण आहेत तिथे त्या 100 पैशांसारखे. आणि आमच्याकडे अविद्या असल्यामुळे आम्ही पुष्कळ पैसे घालवून बसलेलो, पुष्कळ पैसे हरवून बसलोय. तशी ती कापराच्या वडीतली ती कणानी असणारी कापराच्या गुणधर्माची ती पांढरी माती म्हणा किंवा काय कण म्हणा, तो आपल्याला स्वतःला जर वेगळा समजू लागला तर त्याचं वेडेपण आहे. तसं आम्हाला जेव्हा परमात्म्यापेक्षा वेगळं समजतो तेव्हा ते वेडेपण आहे. म्हणून ते सांगतात की रव्या लागी वडीचा वियोग नाही साचा, वडी हा बोलण्याचा प्रकार समजे निरर्थक.
सगळे रवेच आहेत. म्हणून पुढे सांगितलं, आता वडी रव्याचा जरी निधी मानावा साचा, परी पृथकत्वे रव्याचा तेथे मुळी पत्ता नसे. आता रव्याचं एकत्रीकरण म्हणजे वडी मानावी असं जर ठरवलं तर म्हणाले तिथे सुद्धा आम्हाला तशी वडी मानता येत नाही, कारण त्या वडीत आता वेगळा रवा दिसतच नाही. आता आहे तो फक्त परमात्माच आहे. म्हणजे एकदा परमात्म्याच्या पोटात शिरलो हे जर आम्हाला एकदा कळलं तर आता त्याला मी वेगळा आहे असं दिसत नाही. म्हणून आपण प्रत्येक वेळी तोच दृष्टांत घेतो की नामदेव महाराज ती तुपाची वाटी त्या कुत्र्याच्या मागे घेऊन धावतायत. कारण का? त्यांना माहिती आहे की नामदेव नावाचा रवा वेगळा आणि कुत्रा नावाचा रवा वेगळा नाही आहे, एकच आहे, दोन्ही एकच आहे. जर माझं पोट शिळी भाकरी खाल्ली वाळलेली दुखत असेल तर त्याचंही पोट दुखेल. हा जो एक आत्मभाव आहे तो भाव आता त्या वडीत राहिला, तो वडीत आला. आता वडीत गेल्यानंतर वेगळे पण शिल्लक राहिलं नाही. जो अज्ञानी आहे तो त्या ज्ञानाच्या प्रांतात गेल्यावर ज्ञानाने युक्त झाला. जो ज्ञानी आहे तो याच भूमिकेतून व्यवहार करतो. जो अज्ञानी आहे तो आपल्या स्वतःला त्या वडीतला एक कण आहे असं मानतच नाही. तो आपल्या स्वतःला एक स्वतंत्र कण आहे असं मानतो. म्हणून या जगामध्ये भिन्न भिन्न नामरूपामध्ये आपल्याला भिन्नता आढळते, जाणवते. म्हणून हा माझा मुलगा आणि तो माझा शत्रू, कारण हे त्या अज्ञानातून आहे ना, आणि म्हणून हे घडतं. तर म्हणून ते म्हणतात की पहा जल आणि तुषार एकची तत्व साचार, परी वेगळाले प्रकार पडती दृष्टी कारणे. पाणी आहे आणि पाण्याचे तुषार आहेत, कण उडलेले आहेत, दोन्ही एकच आहेत. म्हणजे तुषार तो निधी नव्हे आणि निधी ठाई न तुषार बरवे. म्हणाले जल तुषार हे आघवे प्रकार जलाच्या स्फुरणी होती. आता म्हणाले म्हणजे तुषार तो निधी नव्हे, म्हणजे तुषार म्हणजे जलाचा साठा नव्हे, कारण ते कणकण उडलेले आहेत, त्यामुळे तो त्याचा साठा नाही. आणि निधी ठाई न तुषार बरवे, आणि जिथे पाण्याचा साठा झालेला आहे त्याच्यामध्ये काही तुषार वेगळे दिसत नाही. पाण्यातून ते वेगळे निर्माण होतात. लाट आपटली की तिच्यातून ते निर्माण होऊन बाहेर पडतात. आणि म्हणून ते म्हणतात की तुषार आणि जल तुषार हे आघवे प्रकार जलाच्या स्फुरणी होती. म्हणून जल आणि तुषार, पाण्याचा साठा, निधी, सागर, नदी, तर तो जो निधी आहे तो निधी आणि जलाचे तुषार हे दोन्ही जे आहेत ते दिसायला जरी वेगळे वेगळे दिसले तरी जलाशिवाय काही त्याच्यामध्ये वेगळं नाही. हे जलाच्या स्फुरणामध्ये म्हणजे जलाची लाट होईल, जलाचे तुषार होतील, जलाचा फेन होईल म्हणजे फेस होईल, प्रकार वेगळे होतील. हे काय? जलाचं भिन्न भिन्न स्फुरण आहे. आणि म्हणून आता झाले जरी स्फुरण तरी जलतुषारा भिन्नपण, येतुलेही न येते जाण त्याची स्थिती अभिन्नची. त्यामुळे हे किती वेगळे वेगळे प्रकट झाले तरी जलाची अभिन्नता मोडत नाही. स्फुरण योगे तुषार दिसले, परी दिसले न दिसले भले, अधिष्ठानी पावले विराम पहा. स्फुरणाच्यामुळे तुषार दिसले, नाही दिसले तरी तुषार आहेतच. कशाच्या पोटात? त्या जलाच्या पोटात तुषार आहेतच. म्हणून स्फुरण योगे तुषार दिसले, परी दिसले न दिसले भले, अधिष्ठानी पावले विराम पहा. जलासी जे स्फुरण झाले ते तुषाराने कळून आले, परी दृश्य द्रष्टा दर्शन भले, येथे मुळीच जल एक. म्हणजे ही सगळी स्फुरण कोणाची आहेत? ही जलाची आहे. आम्हाला तुषार दिसले तरी जलच आहे, नाही दिसले तरी जलच आहे. त्यामुळे द्रष्टा दर्शन आणि दृश्य हे सगळं एक जलच आहे, म्हणजे एक आत्माच आहे. तेवी आत्मैक्याची स्थिती जाण चांगदेवा निश्चिती, नाही मुळी द्वैत स्थिती तुझ्या आणि माझ्यात. कशाला म्हणाले एवढे ते वाघ आणि ते सर्पाचे चाबूक करून माझ्या भेटीला निघालायस तू, आपलं सगळं वैभव दाखवता. रे तू आणि मी काय वेगळे आहोत का? आपण त्या एका आत्म्याची एक स्थिती आहोत. एका स्थितीत तू प्रकट झाला, एका स्थितीत मी प्रकट झालो. नाहीतर अंतरंगामध्ये जेव्हा हे वेगळे पण नाही आहे तेव्हा आपण दोघे त्या आत्म्याच्या पोटातच आहोत. आणखीन काय भिन्नता आहे आपल्यामध्ये?